जर मला माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे हे पश्चिम बंगाल आणि आसामचा तिथले राजकीय नेते आणि एजंट ह्या सगळ्यांचं संगनमत आहे. त्यांनी पहिली सुरुवात केली मालेगाव येथे. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत 50 लोकांनाही सर्टिफिकेट दिले नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 1 डिसेंबर महिन्यात मानखुर्द मधून 100 लोकांचे अर्ज आले. म्हणजे मालेगाव मध्ये प्रयोग, डिसेंबर मध्ये मालेगाव मध्ये 500 अर्ज. तर अशाच पद्धतीने डिसेंबर मध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन्म दाखल्याचे अर्ज आले आहे. बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचा दाखला म्हणजे नागरिकत्व देण्याचा जो घोटाळा झाला आहे, सरकारने त्याचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्र ATS यांनीही या संबंधात एक त्यांची टीम मालेगावमध्ये पोचली आहे. ह्या घोटाळ्यात तहसीलदार, एक अतिरेक्यांशी संबंधित आतंकवादी संघटनाचा एक मुखिया आणि एक पूर्व आमदार, एक सध्याचा आमदार ह्यांचा संगनमताने अवघ्या 4 महिन्यात 1000 लोकांना नागरिकत्व देण्यात आलं. हे लोक म्हणजे बांगलादेशी रोहिंग्या. यांनी जे पुरावे दिले आहेत, हे पुराव्यामध्ये फोर्जरी आहे, चीटिंग आहे, फ्रॉड आहे, दुसऱ्यांचे कागद स्वतःच्या नावाने दिले आहेत. तहसीलदार आणि मालेगाव महापालिकेने ह्याच्यात काहीही चौकशी केली नाही. सरळ आणि एका सर्टिफिकेटच्या मागे 50,000 ते 1,00,000 रुपये घेण्यात आले. आज मी आपल्याला काही डॉक्युमेंट देतो. 13/12/2024 रोजी नजमा बानो अब्दुल शकूर यांचा अर्ज, जन्म लिहिलाय 4 जून 1974 मालेगावमध्ये. पेपर काही नाही. पण तहसीलदारांनी सांगितलं त्यांनी आम्हाला रेशन कार्डचा फोटोकॉपी दिली. आता ही जी रेशन कार्डची फोटोकॉपी आहे त्यांचा आणि त्या नजमा बानोचा काही संबंधच नाही आहे. हा रेशन कार्ड दुसरा कुणाच्या नावाचं, रेशनिंग अधिकाऱ्यांनी पण मान्य केलं. त्याचा खाडाखोड करून हाताने मोठा शब्दात अक्षरात नजमा बानो लिहिला आणि तहसीलदार 1,00,000 रुपये सर्टिफिकेट घेऊन जिंदाबाद. दुसरे काय सबाना बानो यांनी पण पुरावा काय दिला, रेशन कार्ड. या रेशन कार्ड मध्ये सबाना बानोचं कुठे नावच नाही आहे, दुसरा काहीही पुरावा नाही. म्हणजे 2 प्रकारचे कागद द्यावे लागायचे, एक अर्ज आणि दुसरे लाखाची नोट. आता हे तिसरं, सलीम शेख गोरेगाव मालेगाव, त्यांनी अर्ज केला. तहसीलदारने आदेश दिला की मी अनेक वर्षापासून मी माझा परिवार मालेगावचा, आम्ही नोंदणी करायचं विसरलो होतो. आणि जे पुरावे सोबत दिले आहे ना, त्यात पासपोर्ट पण आहे, सगळं आहे. ते कुठलं, त्याच्यावर पत्ता आहे नवसारी गुजरातचा. मालेगावचं महाराष्ट्राचा एक कागद नाही. पासपोर्टची कॉपी आहे, आधार कार्डची आहे, पॅन कार्डची आहे, सगळी गुजरातच्या पत्त्याची. पण जन्माचा दाखला कुठून दिला जातो, मालेगावमधून. अशाच प्रकाराने जावेद अहमद अब्दुल अदील, त्याने पुरावा दिला आधार कार्डचा. आता आधार कार्डवर जे जन्मतारीख आहे ती एक आहे,
आणि सर्टिफिकेट दिलं हे 2 तारखेचं. आणि पुरावा काय दिला माहीत आहे मालेगाव महापालिकेने, की त्याचा वडिलांच्या मृत्यूची नोंद आम्ही केली नाही, तर त्याचा वडिलांचा मृत्यू नोंद करावं. वडिलांच्या मृत्यूची नोंद आणि याचा जन्म दाखलाचा संबंध काय? अशाच प्रकाराने फरीदा बानो, सफीक अहमद, पुरावा काय? आधार कार्ड. शेख सलीम शेख काय? आधार कार्ड. फक्त आधार कार्ड कुणालाही मिळते. कुठलाही लोकल जनप्रतिनिधीचा पुरावा म्हणून कागद दिला किंवा एम्प्लॉयरचं एक लेटर दिलं, आधार कार्ड रजिस्टर. आधार कार्ड हा पुरावा धरला जात नाही. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं आहे. आता एक आणखीन मुक्तदीर अहमद, श्रीमती सय्यद साजिद, त्यांनी काय दिलंय? रेशन कार्डचा पुरावा. या रेशन कार्डमध्ये काही दिसते का? काही दिसत नाही. हे कुणाचा रेशन कार्ड आहे? त्यांनी पुरावा दिला, त्याचं कुठे नाव निशाण नाही. त्याला देऊन टाकला आधार कार्ड, जन्माचा दाखला. हे आणखीन एक ग्रस्त आहे नूरजहां चांद खान. त्यांनी आपल्या ह्याच्यात जन्मतारीख दिली 15/5/1958 आणि जे आधार कार्ड दिलं आहे त्यात जन्मतारीख आहे 19/5/58. तर अशा पद्धतीने कोणताही पुरावा नसताना, कुठेही फील्ड इन्स्पेक्शन केलं नाही, ॲप्लिकेशन ऑफ माइंड केलं नाही, 1000 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचा दाखला ताबडतोब तहसीलदारवरची हकालपट्टी व्हायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मी पुन्हा एकदा आग्रह करतोय, SITची नियुक्ती करा आणि या 1000 बांगलादेशी रोहिंग्यांना देश बाहेर पाठवून द्या.